प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्यास बच्चू कडू तयार नसल्याची माहिती। अट न घालता विधान परिषदेची उमेदवारी द्या, बच्चू कडूंची मागणी। आज भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार आजच ठरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक। उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले। प्रमोद जटार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि विवेक कोल्हेंना संधी, तर काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातवही विधान परिषदेवर। VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत पार्थ पवार मुंबईतून पुण्यात। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कंपनीवर आरोप। विमान VSR एव्हिएशनचं असल्याची कोणतीही कल्पना नव्हती। खासदार पार्थ पवारांची माहिती। प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याचं स्पष्टीकरण। भोंदू अशोक खरातवर 8व्या गुन्ह्याचा फास। पुण्याच्या व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक। 2018 ते 2025 दरम्यान पूजेच्या नावाखाली गंडवलं। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी धक्कादायक धागेदोरे समोर। आरोपीच्या मोबाईलमध्ये तरुणींचे फोटो, कोड नंबर। आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाला बळ। मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवी माहिती समोर। आरोपीने दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला। कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकूने हल्ला। तपास ATS कडे। नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून महिलेला नागरिकांकडून चोप। पंचवटीतल्या गजानन चौकातील घटना। मुलांना फूस लावून सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार। महानगरपालिकेने इमारतींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय। सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार। संभाजीनगरच्या शेंद्रा MIDCत अग्नितांडव। प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग। अनेक किलोमीटरपर्यंत धुराचे लोट। नाशिक जिल्ह्यातील मालेगावात 2 ट्रकचा भीषण अपघात। धडकेनंतर आग भडकली। दोन्ही ट्रक जळून खाक। दोन्ही चालकांना वाचवण्यात यश। विमान इंधन दरवाढीमुळे देशातील विमान उद्योगावर ताण। तातडीने दिलासा न मिळाल्यास उड्डाणं ठप्प होण्याची शक्यता। फेडरेशन ऑफ इंडिया एअरलाइन्सची केंद्र सरकारकडे मदतीची याचना। युद्धबंदीसाठी इराणसोबतच्या वाटाघाटीतून बाहेर पडण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। इराणने अटी मान्य केल्या नाही तर अमेरिका पुन्हा एकदा लष्करी कारवाईच्या तयारीत। युद्ध पुन्हा भडकण्याची भीती।